नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असतानाच चीननं मात्र गुपचूपपणे अन्नधान्य आणि खतांचा साठा करायला सुरुवात केली आहे. जागतिक बँकेचे माजी अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी यावरती गंभीर चिंता व्यक्त करत चीनला साठेबाजी थांबवण्याचा इशारा दिला आहे. चीनच्या या पावलांमुळे भारतासारख्या कृषीप्रधान देशांसमोर खतांच्या टंचाईचं आणि महागाईचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. बीजिंगमध्ये होणाऱ्या ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवरती मालपास यांनी हा आरोप केला आहे. चीनने मार्च महिन्यापासून खतांच्या निर्यातीवरती बंदी घातली असून इराण युद्धामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जहाज वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला आहे. डेव्हिड मालपास यांच्या मते चीनकडे सध्या जगातील सर्वात मोठा धान्य आणि खतांचा साठा आहे. हा आणखीन वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. देशांतर्गत पुरवठ्यावरील निर्बंधाचं कारण देत चीननं मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच खतांच्या निर्यातीवरती बंदी घातली आहे. यामुळे भारतासह अनेक कृषीप्रधान देशांमध्ये चिंता वाढली आहे. भारत आधीच इतर देशांकडनं महागडी खतं आयात करतो. चीनला भीती आहे की पुरवठा साखळी प्रदीर्घ काळ ठप्प राहिल्यास देशामध्ये दुष्काळ पडू शकतो. मात्र तज्ज्ञांच्या मते धान्य आणि खतांवरती नियंत्रण मिळवून चीन जागतिक राजकारणामध्ये इतर देशांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. युद्धापूर्वी भारत जो युरिया $512 प्रति टन दरानं खरेदी करत होता त्याचीच किंमत आज $959 वरती पोहोचली आहे. भारत आता तेवढ्याच वस्तूंसाठी जवळपास दुप्पट किंमत मोजतोय. भारत DAP आणि युरियासाठी आयातीवरती अवलंबून आहे. चीनच्या निर्यात बंदीमुळे खतांचा तुटवडा निर्माण झाल्यास पिकांचा उत्पादन खर्च वाढण्याची भीती आहे. खतं महागल्यास अन्नधान्याच्या किमती वाढणं स्वाभाविक आहे, ज्यामुळे आधीच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींनी भारतीय अर्थव्यवस्थेवरती अधिकच ताण येईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जगामध्ये युद्धाचा भडका उडालेला असताना चीन गुपचूप धान्याची साठेबाजी करतोय आणि सोबतच खतांची देखील साठेबाजी केली जाते. परंतु भारतासाठी आणि इंडियन इकॉनॉमीसाठी मात्र ही एक धोक्याची घंटा ठरू शकते. तर मग मित्रांनो, यावरती आता सरकार काय उपाय काढणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग पाहूयात सरकार यावरती काय निर्णय घेतं ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.